वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहाला कोर्टात हजर केलं. अपघातानंतर मिहिरनं कारमध्ये दाढी आणि केस कापले. पोलिसांची कोर्टाला माहिती. मिहिर शहाचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त. एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून कारवाई. ओबीसी आरक्षणावरून विधानसभेमध्ये अभूतपूर्व प्रसंग. सत्ताधारी आमदारांनीच बंद पाडलं कामकाज, तर विधान परिषदेतही प्रचंड गदारोळ. उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या आदेशांची पायमल्ली. आक्रमक सदस्यांना बाहेर काढायला मार्शल बोलावले पण आलेच नाहीत. कामकाज तहकूब करून विधिमंडळ सचिवांची घेतली झाडाझडती. अजिंक्य नाईक आणि विहंग सरनाईक यांनी भरला एमसीए अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज. नाना पटोले थोड्याच वेळात अर्ज भरणार. मुस्लिम महिलाही पोटगीचा दावा करू शकतात. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. सीआरपीसीच्या कलम 125 नुसार दावा करता येतो असा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. पेडणे बोगद्यात चिखल साचल्यामुळे कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प. चिखल काढण्याचं 50% काम पूर्ण. आज रात्री 8 वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी. सी लिंक आणि कोस्टल रोडला जोडण्याचं काम 2 ते 3 आठवड्यात पूर्ण करणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. जानेवारी ते जून मधल्या थकबाकीसह जुलैच्या वेतनासोबत वाढीव भत्ता रोखीनं मिळणार. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा